स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही असे पवित्र दिवस येतात की त्या दिवसांमध्ये केलेली छोटीशी सेवा सुद्धा आपल्या आयुष्याला मोठा बदल घडवून देऊ शकते. अशाच अत्यंत पवित्र आणि शक्तीने परिपूर्ण अशा 9 दिवसांचा काळ म्हणजे चैत्र नवरात्र. पण अनेकांना अजूनही माहिती नसतं की चैत्र नवरात्र नेमकी कधी सुरू होते, रामनवरात्र कधी असते, या 9 दिवसांमध्ये देवीची सेवा कशी करायची आणि कुळदेवीची कृपा मिळवण्यासाठी कोणते नियम पाळायचे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्र आणि रामनवरात्र याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे चैत्र नवरात्र. खर तर आपल्या धर्मात वर्षभरात 4 नवरात्र येतात, पण सर्वसाधारणपणे आपण शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. परंतु हे लक्षात ठेवायला हवं की जितकी शारदीय नवरात्र महत्वाची आहे, तितकीच चैत्र नवरात्र सुद्धा अत्यंत पवित्र आणि महत्वाची आहे. चैत्र नवरात्रीचा काळ म्हणजे देवी तत्व पृथ्वीवर अत्यंत जागृत असण्याचा काळ मानला जातो. या काळात जर श्रद्धा आणि भक्तीने देवीची सेवा केली तर तिची कृपा लवकर प्राप्त होते असं मानलं जातं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे चैत्र नवरात्र नेमकी कधी सुरू होते. यावर्षी गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्च पासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि 27 मार्च पर्यंत ही नवरात्र साजरी केली जाणार आहे. म्हणजेच या काळात रोज एक एक तिथी येते आणि त्या 9 दिवसांमध्ये देवीची सेवा केली जाते. काही घरांमध्ये या दिवशी घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी फक्त देवीची पूजा आणि सेवा केली जाते. जर तुमच्या घरी घटस्थापना करण्याची परंपरा असेल तर ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करतो, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा घटस्थापना करता येते. आता या चैत्र नवरात्र सोबत आणखी एक अत्यंत पवित्र उत्सव येतो आणि तो म्हणजे रामनवरात्र. रामनवरात्र 19 मार्च पासून सुरू होऊन 26 मार्च पर्यंत असतं, कारण 26 मार्च हा दिवस प्रभू श्रीरामांच्या जन्माचा म्हणजेच रामनवमीचा दिवस आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. त्यांच्या जीवनात आदर्श, संयम, कर्तव्य आणि धर्म यांचे मोठे महत्व दिसते. रामनवरात्रीच्या या दिवसांमध्ये एक अत्यंत महत्वाची सेवा म्हणजे रामरक्षा स्तोत्राचे पठण. रामरक्षा स्तोत्र हे फक्त एक स्तोत्र नाही, तर ते आपल्यासाठी संरक्षण कवचासारखं काम करतं असं मानलं जातं. जेव्हा रामरक्षा पठण करतो तेव्हा आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की त्यांनी आपल्या शरीराचे, मनाचे आणि जीवनाचे रक्षण करावे. म्हणून या रामनवरात्रीच्या काळात दररोज किमान 1 वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता पुन्हा आपण चैत्र नवरात्राकडे वळूया. हे 9 दिवस म्हणजे आई भगवतीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे दिवस आहेत. परंतु दुर्दैवाने आजही अनेकांना आपली कुळदेवी कोण आहे हे माहीत नसतं. म्हणून जर तुम्हाला तुमची कुळदेवी माहीत नसेल तर आपल्या नातेवाईकांकडे, मोठ्या वडीलधारांकडे चौकशी करून ती माहिती नक्की जाणून घ्या. कारण ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आईची गरज असते, त्याच प्रकारे आईला देखील आपल्या लेकरांची आठवण असते आणि म्हणूनच कुळदेवीची सेवा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही अडचणी येतात, लग्न जमत नाही, कामात अडथळे येतात, घरात अडचणी निर्माण होतात. अशा वेळी अनेक जण सांगतात की कुळदेवीची सेवा कमी पडली असेल तर अशा अडचणी निर्माण होतात आणि जर श्रद्धेने सेवा केली तर आयुष्य हे अधिक सुखकर होऊ शकतं. या नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पारायण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर शक्य असेल तर पूर्ण पारायण करा, नाहीतर रोज 2-2 अध्याय वाचले तरीही चालतं. काहींना पूर्ण पारायण करणं शक्य नसतं. अशा वेळी सिद्ध कुंजिका स्तोत्र
हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. असं मानलं जातं की सिद्धकुंजिका स्तोत्र हे दुर्गा सप्तशतीची गुरुकिल्ली आहे. जर कोणाला दुर्गा सप्तशती वाचणं शक्य नसेल तर फक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केले तरीही दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळते असं देखील मानलं जातं. यासोबतच तुम्ही रोज ओम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ जप करू शकता. तसेच महालक्ष्मी अष्टकाचे पठण सुद्धा करता येतं. उदाहरणार्थ, नमस्ते तू महामाये या स्तोत्राचे 11 वेळा पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या 9 दिवसांमध्ये काही नियम सुद्धा पाळले जातात. जसं घरात मांसाहार, मद्यपान आणि धूम्रपान टाळा. घर स्वच्छ ठेवा आणि शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करा. कारण या काळात देवी तत्व हे अत्यंत जागृत असतं असं मानलं जातं. म्हणून घरातील वातावरण पवित्र ठेवणं आणि भक्तिभावाने देवीची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काही घरांमध्ये कुळाचार करण्याची परंपरा असते. काही ठिकाणी तो चैत्र नवमीला केला जातो तर काही ठिकाणी चैत्र पौर्णिमेला केला जातो. म्हणून तुमच्या घरात ज्या पद्धतीने परंपरा असेल त्या पद्धतीने कुळाचार करावा. जर कुठलीच परंपरा माहीत नसेल तरीही फक्त श्रद्धेने आई भगवतीची सेवा केली तरी ती नक्की स्वीकारते असं मानलं जातं. काहीही न करण्यापेक्षा थोडीशी सेवा केली तरी ती नक्कीच चांगली असते. मित्रांनो, आज आपण चैत्र नवरात्र आणि रामनवरात्र याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला देखील आई भगवतीची कृपा आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर या नवरात्रीच्या काळात नक्की सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.